नागपुर की सुनीता जमगड़े का पाकिस्तान जाना अब एक रहस्यमयी और गंभीर मामला बन चुका है। उसके मोबाइल से मिले 2 संदिग्ध ऐप और अजीब चैटिंग ने खुफिया एजेंसियों को अलर्ट कर दिया है। नागपुर की 43 वर्षीय महिला सुनीता जमगड़ 4 मई को 12 वर्षीय बेटे के साथ पंजाब जाने के बाद कहकर निकली थी। 14 मई को वो LIC के पास लद्दाख के हंटरमन गांव से गायब हो गई। नागपुर वापस लाने के बाद पुलिस जांच में सुनीता के मोबाइल में 2 संदिग्ध ऐप और कुछ असामान्य चैटिंग मिली। कुछ चैटिंग स्टोन बिजनेस से जुड़ी लगती है, लेकिन कई सवाल बेहद ही संदेहास्पद माने जा रहे हैं। IB और अन्य एजेंसियां अब इस मामले की गहराई से जांच कर रही हैं। कपिल नगर पुलिस स्टेशन में उसके खिलाफ केस दर्ज कराया गया है। अब कारगिल पुलिस भी पूछताछ के लिए प्रोडक्शन वारंट जारी करने की तैयारी में है। LOC से सटी सुरक्षा एजेंसियां इस घटना के बाद और अधिक सतर्क हो गई हैं। इस मामले में आने वाले दिनों में और चौंकाने वाले खुलासे हो सकते हैं। इस मामले से जुड़ी जानकारी दी है DCP परिमंडल 5 के निकेतन कदम इन्होंने। बघा, आपण मागे देखील याच्यावर एक ब्रीफ आपल्या सर्वांना दिली होती। त्याच्यामध्ये ती महिला आरोपी आपल्या ताब्यात आहे। 2 तारखेपर्यंत त्यांच्या पोलीस कस्टडी होती, त्याच्यानंतर आता सध्या ज्युडिशियल कस्टडीमध्ये आहेत। त्यांच्या एकंदरीत तपासात आतापर्यंत असं आढळून आलेलं आहे की त्यांनी सोशल मीडियावरती पाकिस्तानी नागरिकांसोबत चॅटिंग केलेली दिसलेली आहे। त्या चॅटिंगमध्ये सुरुवातीला बिझनेस करायचा आहे या अनुषंगाने सुरू झालेली आहे आणि ओव्हर दी टाइम मग नंतर ते थोडं वेगळ्या प्रकारची चॅटिंग आपल्याला आढळून आलेली आहे। तो एक महत्त्वाचा प्रश्न होता की पाकिस्तानी नागरिकांसोबत काही संबंध होता का, तर त्या सोशल मीडिया चॅटिंगमधून दिसून येत आहे की त्यांची चॅटिंग झालेली आहे। दुसरा एक महत्त्वाचा प्रश्न त्यात होता की त्यांनी बॉर्डर कशी क्रॉस केली। त्यामध्ये एक महत्त्वाची अपडेट अशी आहे की जे कारगिल पोलीस आहेत, जिथे 14 मे रोजी LOC क्रॉस करण्यात आलेली होती प्राथमिक माहितीनुसार, तर कारगिल पोलिसांनी देखील त्याच्यामध्ये गुन्हा दाखल केलेला आहे। त्यामध्ये त्यांचा जो स्थानिक स्पेशल ॲक्ट आहे की त्याच्यामध्ये नॅशनल सिक्युरिटी किंवा सॉव्हरेंटी याचा विषय आहे, त्यांचा स्पेशल ॲक्ट आहे, त्याचे देखील सेक्शन्स लावण्यात आलेले आहेत। तसेच पासपोर्ट ॲक्टचे सेक्शन देखील त्याच्यात अप्लाय करण्यात आलेले आहे आणि कारगिल पोलिसांची टीम सध्या आपल्याकडे नागपूरमध्ये आहे। त्यांनी प्राथमिक चौकशी देखील केलेली आहे महिला आरोपीची आणि त्यामध्ये आता त्यांनाही कस्टडी पाहिजे आहे त्याची, तर त्याच्यामध्ये जी लीगल प्रोसिजर आहे ती आपण करून घेत आहोत। ते मोबाईलच्या फॉरेन्सिक्समध्ये मी जसं सांगितलं की ते आपल्याला सोशल मीडियावरच्या काही चॅटिंग्स मिळून आलेल्या आहेत आणि तिला म्हणजे त्या महिलेला बॉर्डर क्रॉस करण्यासाठी लोकल काही मदत झाली का, आता आपली टीम अजून आतापर्यंत कारगिलमध्ये गेलेली नाही आहे। आपण कारगिल पोलिसांच्या कंटिन्युअस टचमध्ये आहोत, त्यांच्याकडून अधिकची माहिती घेत आहोत। त्याच्यामध्ये आपल्याला बऱ्याच जागांची नावं क्लिअर झालेली आहेत आणि त्या महिलेने कुठून बॉर्डर क्रॉस केलेली होती हे देखील क्लिअर झालेलं आहे। परंतु आता कारगिल पोलीस त्यांना कस्टडीमध्ये घेणार आहेत, तर त्यानंतर या गोष्टी स्पष्ट होतील की तिथे लोकल त्यांना काही सपोर्ट मिळालेला आहे का। आपल्याला एक अशी त्यांच्या स्टेटमेंटमधून माहिती मिळाली होती की त्यांनी श्रीनगरपासून तर कारगिलपर्यंत पोहोचण्यासाठी काही लोकल लोकांची मदत घेतली होती, म्हणजे लिफ्ट मागून त्या तिथे पोहोचल्या होत्या आणि आपण त्यांच्या मुलाला देखील त्याच्यामध्ये एक विचारपूस केलेली आहे। त्याने देखील ही जी माहिती आहे ही खरी आहे असं सांगितलेलं आहे आपल्याला की त्यांनी लिफ्ट घेतली होती। मग तो जो व्यक्ती होता तिथला, त्याचं नाव वगैरे आयडेंटिफाय झालेलं आहे। ते संबंधित पोलीस जे आहेत तिथे श्रीनगर पोलीस असतील त्यांना आपण ते कळवलेलं आहे। त्यांनी देखील त्याची विचारपूस करण्यासाठी त्याला ताब्यात घेणार आहेत। ते आतापर्यंत त्यांना ते मिळालेले नाही आहेत, त्याच्यानंतर त्या गोष्टी क्लिअर होतील की त्याचं बॅकग्राऊंड काय आहे त्या व्यक्तीचं। नाही, त्या प्राथमिक आपल्या तपासात असं निष्पन्न झालेलं आहे की त्यांच्या तिथे चॅटिंग झालेली होती पाकिस्तानातील काही व्यक्ती ज्या पास्टर म्हणून काम करतात आणि त्यांच्या चॅटिंगमध्ये प्रामुख्याने की पाकिस्तानात कसं जायचं अशा प्रकारची एक चॅटिंग झालेली होती। त्याच्या पलीकडे त्या चॅटिंगमधून दुसरं काही निष्पन्न झालेलं नाही। आपण संबंधित हे महिला आरोपी जे आहेत त्यांच्या संबंधित जितके व्यक्ती आहेत त्या सर्वांचे स्टेटमेंट्स रेकॉर्ड केलेले आहेत, परंतु यामध्ये एक गोष्ट असं निष्पन्न होत आहे की त्यांनी त्यांच्या नातेवाईकांसोबत जे रिलेटिव्ज असतील, मित्र असतील, यांच्यासोबत खूप जास्त माहिती शेअर केलेली नाही आहे। त्यांच्या मुलाला खूप जास्त प्रमाणात माहिती होती सर्व दिनचर्या, कारण तो सोबत असल्यामुळे, तर त्यांच्याकडून आपल्याला काही माहिती मिळालेली आहे मुलाकडून, परंतु त्या महिलेने जे सांगितलं त्याच पद्धतीची ती माहिती आहे। यामध्ये आता कारगिल पोलिसांचा जो तपास आहे की तिथे स्थानिक काही मदत झालेली की त्याच्यातून काही गोष्टी नक्कीच क्लिअर होतील। याच्यामध्ये आपण नेहमीच पाहिजे आणि फरार आरोपी यांची मोहीम घेत असतो। त्या अंतर्गत आपण जे जुने
पाहिजे फरार आरोपी आहेत त्याच्यामध्ये स्पेशली जे ॲब्सकॉन्डर्स म्हणून घोषित झालेले आहेत त्यांच्यावर फोकस करत असतो. तर त्याच मोहिमेअंतर्गत कळमना पोलिसांच्या DB टीमने चांगली कामगिरी केलेली आहे, त्याला ताब्यात घेतलेलं आहे आणि इतरही जे आपली लिस्ट आहे ती आपलं पाहिजे आणि फरार आरोपीची ती कमी करण्याचे नेहमीच आपले प्रयत्न चालू असतात. त्याच्यामध्ये तो प्रामुख्याने 376चा आरोपी होता आणि तो त्याची जागा नेहमीच बदलत होता आणि मोबाईल वगैरे तो वापर करत नव्हता. त्यामुळे त्याला ट्रॅक करणं अत्यंत अवघड होतं, परंतु आपण ह्युमन इंटेलिजन्सने म्हणजे माणसांकडून मिळालेल्या माहितीने त्याला ताब्यात घेतलं. अगदी बरोबर आहे, कारण ज्यावेळेस ही घटना घडलेली आहे त्यावेळेस इंडिया आणि पाकिस्तान, भारत पाकिस्तान यांच्यामध्ये अत्यंत तणावाचं वातावरण होतं आणि त्या काळात म्हणजे जवळपास 9 दिवस ही महिला जी आहे ती पाकिस्तानी एजन्सीच्या ताब्यात होती. तर त्यामुळे आपल्याला आधीपासूनच एक संशय होता की मोबाईल त्यांनी जो परत केलेला आहे त्यामध्ये काही स्पायवेअर किंवा मालवेअर असं काही इन्स्टॉल केलेलं असू शकतं का. त्यामुळे आपण सायबर एक्सपर्ट्सच्या मदतीनेच मोबाईलची सर्व ॲनालिसिस केलेली आहे. त्यामध्ये काही सस्पिशियस ॲप्स आहेत, परंतु त्यांची ओरिजिन काय आहे, वेदर इट वॉज इन्स्टॉल्ड बाय पाकिस्तानी एजन्सीज ऑर नॉट, हे आत्तापर्यंत क्लिअर झालेलं नाही आहे. कारण बऱ्याचदा आजकाल आपण गेम्स इन्स्टॉल करतो, बरेच ॲप्स इन्स्टॉल करतो, तर ते अजून आपलं ते फॉरेन्सिक्स ॲनालिसिसमध्ये ते क्लिअर होईल की ते हो. आपण NIA मुंबई यांच्या टीमने आपल्याला कॉन्टॅक्ट केलेला आहे. त्यांचे काही बेसिक क्वेश्चनायर्स असतात की त्याच्यामध्ये ते स्टेटमेंट्समधून ते प्रश्नांची उत्तरांचं ॲनालिसिस करून ठरवतात की याच्यामध्ये काही टेररिस्ट अँगल असू शकतो किंवा कसे. आपण ते ऑलरेडी त्यांच्याकडे सबमिट करणार आहोत. त्याच्यानंतर ते त्यांची स्पेशल टीम इथे पाठवतील आपल्याकडे नागपूरमध्ये आणि आपण जे ज्युडिशियल कस्टडीसाठी पाठवलेले त्याच्यामध्ये पोलीस कस्टडीचा जो अधिकार आहे तो राखून ठेवलेला आहे. त्याच्यामुळे नंतर देखील अशी जर टीम आली NIAची तर आपल्याला पुन्हा पोलीस कस्टडी घेऊन त्यांचं इंटरोगेशन करता येईल. शी इज इन ज्युडिशियल कस्टडी राईट नाव. आता सध्या ज्युडिशियल कस्टडीमध्ये आहे आणि त्यामध्ये कारगिल पोलिसांची टीम आली होती. आपल्या कस्टडीमध्ये पोलीस कस्टडीमध्ये असतानाच ती टीम इथे आली होती. त्यावेळेस त्यांनी देखील एक बेसिक जे इंटरोगेशन असते, विचारपूस असते, ते केलेलं आहे आणि त्यानंतर आता ते स्वतः प्रोडक्शन वॉरंट घेऊन जी लिगल प्रोसिजर असते ती करून घेणार आहेत आणि त्यांची कस्टडी मिळवण्याचा प्रयत्न करणार आहेत.